नमस्कार मित्रांनो, शेळीपालनाचं आपलं आधीचं जे प्रशिक्षण होतं म्हणजे शेळीपालन A to Z प्रशिक्षण शिबिर हे 18 तारखेला होणार होतं, 18 जूनला. पण 18 जूनला पुण्यामध्ये जे आहे आळंदीहून एक दिंडी येते, त्याच्यामुळे पुण्याचं मेगा ब्लॉक होणार आहे त्या दिवशी आणि कोणत्याही प्रकारच्या जमावबंदीला परमिशन नाहीये. त्याच्यामुळे सेमिनार्स जे आहेत ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत. म्हणजे जे माझं सोडून जे बाकीचे काही गोष्टी होत्या जिथे लोक जमणार होते त्या सगळ्या ऍक्च्युली लीगल नोटीस आहे की कोणत्याही प्रकारचं सेमिनार घ्यायचं नाहीये. आणि त्या दिवशीच्या ज्या काही बुकिंग आहेत म्हणजे व्हेन्यू वाल्याकडून ज्या काही बुकिंग आहेत त्याही पोस्टपोन करायला सांगितले आहेत किंवा कॅन्सल करायला सांगितले. त्याच्यामुळं जे आपल्या 18 तारखेचं सेमिनार होतं हे सगळं सेमिनार जे आहे हे 25 तारखेला होणार आहे. त्याच्यामुळे ज्या काही लोकांनी फीस पेड केलेली आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचं म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. 18 तारखेचं सेमिनार हे 25 तारखेला म्हणजे बरोबर पुढच्या रविवारी होणार आहे. म्हणजे 18 तारखेला रविवार होता, पण या रविवारचं जे सेमिनार आहे हे पोस्टपोन होऊन 25 तारखेच्या रविवारी होणार आहे. म्हणजे 25 जूनला ज्या दिवशी रविवार आहे त्या दिवशी सेमिनार होणार आहे. ज्या लोकांना या तारखेला म्हणजे ज्या लोकांनी फीस पेड केलेली आहे पण 25 तारखेला ते येऊ शकत नाही आणि त्यांना जर त्यांचं रिफंड पाहिजे असेल तर त्यांनी तसा कॉल करावा, त्यांचं रिफंड त्यांना देण्यात येईल. पण सेमिनार जो आहे हा 25 तारखेला होणार आहे, 100% होणार आहे. त्याच्यात काहीच हे नाही. एक टेक्निकल प्रॉब्लेम आला होता. मला या आधीही माहित होतं की 18 तारखेला अशी म्हणजे दिंडी पुण्यामध्ये येणार आहे, पण आम्हाला असं वाटलं नव्हतं की त्याच्यामुळे सेमिनार जो आहे हा कॅन्सल करावा लागेल. कारण की दिंडी सकाळी किंवा दुपारी जरी आली असती तरी काही असं एवढा मोठा इश्यू नव्हता, आपला सेमिनार लवकर सुरू होणार होता. पण असं नोटीसच आल्यामुळं आता हा सेमिनार कॅन्सल करण्यात येत आहे आणि कॅन्सल करून हा सेमिनार पोस्टपोन म्हणजे कॅन्सल म्हणण्यापेक्षा हा सेमिनार पोस्टपोन होते 25 तारखेला, 25 जूनला. त्याच्यामुळे ज्या लोकांनी सेमिनारची फीस पेड केलेली आहे त्यांनी कसल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला रिफंड हवा असेल तर रिफंड देण्यात येईल किंवा तुम्हाला जर 25 तारखेला यायचं असेल तुम्ही 25 तारखेला येऊ शकता. आणि ज्या लोकांनी सेमिनारची फीस पेड करण्यासाठी म्हणजे जे करत आहेत त्यांनाही असं सांगण्यात येतं की सेमिनारची फीस पेड केली ज्या लोकांनी केली आहे त्यांनी व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे काही आम्ही म्हणजे सेमिनारचं जे हे आहे लोकेशन आहे हे मी व्हिडिओ थ्रू डिस्क्लोज करत नाहीये. कारण की ज्या लोकांनी फीस पेड केली आहे ऑलरेडी ऑनलाईन अकाउंट ट्रान्सफर जनरली केली आहे त्यांनाच फक्त आम्ही व्हिडिओ म्हणजे जे सेमिनारचं लोकेशन आहे हे सांगणार आहे. सेमिनार पुण्यात होणार आहे याच्यात काही वाद नाहीये. सेमिनार 100% पुण्यातच होणार आहे. पण पुण्यामधलं जे सेमिनारचं लोकेशन आहे हे फक्त आम्ही ज्या लोकांनी फीस पेड केली आहे त्यांनाच सांगतोय. कारण की ऑन द स्पॉट कोणत्याही प्रकारची फीस वगैरे घेतली जाणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं ऍडमिशन घेतलं जाणार नाही. कारण की सेमिनारचा वेळ जो आहे तो ऑलरेडी खूप कमी आहे माझ्यासाठी. एका दिवसात मला सगळं सांगायचंय. त्याच्यामुळे जे बाकीचे ज्या गोष्टी आहेत अनऑफिशियल ज्या गोष्टी आहेत त्या तिथे काही होणार नाहीत. ज्या लोकांनी फीस पेड केलेली आहे त्यांनाच फक्त फोनद्वारे किंवा SMS द्वारे सेमिनारचं लोकेशन सांगितलं जाईल. आणि लोकेशन आणि आणखी एक विनंती, ज्या लोकांनी ऑलरेडी ऑनलाईन फीस पेड केलेली आहे त्यांनी सोबत कोणीलाही दुसऱ्याला घेऊन येऊ नका. म्हणजे ज्यांच्या सेमिनारशी काही रिलेशन नाहीये. म्हणजे असं जर तुम्ही विचार करत असाल की मी येतोय चला माझा मित्र ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करून टाकू द्यायचं, तर असं करू नका. ऑन द स्पॉट कुणालाही एंट्री दिली जाणार नाही. जर तुमचा मित्र वगैरे कुणी येत असेल तर त्याची फीस आधीच पेड करून घ्या आणि फीस पेड केल्यानंतर तुम्ही त्याला सोबत घेऊन येऊ शकता. पण जर समजा तिथं आल्यानंतर जर तो ऍडजस्ट होणार म्हणजे करायचं असेल तर असं होणार नाहीये. त्याच्यामुळे तुमची परेशानी होऊ नये म्हणून मी आधीच नोटीस तुम्हाला देतोय की ज्या लोकांनी फीस पेड केलेली नाहीये त्यांनी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन होणार. मग मी त्याच्यामुळेच लोकेशन जे आहे डिस्क्लोज करत नाहीये. फीस पेड केलेल्यांनाच लोकेशन डिस्क्लोज होईल, त्यांनाच लोकेशन सांगितलं जाईल. पुण्यामध्ये एक्झॅक्ट लोकेशन कुठे ते त्याच लोकांना सांगितलं जाईल. म्हणजे आपल्याला जो वेळेवर जो तिथे जी गडबड होणार आहे ती टाळता येईल. ज्या लोकांना या म्हणजे सेमिनार पोस्टपोन झाला आहे त्याच्यामुळे जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्यांना मी खरंच माफी मागतो. पण ही माझी चूक पण नाहीये. हे टेक्निकल म्हणजे हे ऑफिशियल नोटीस आहे आम्हाला की कोणत्या अशा प्रकारचं एवढ्या मोठ्या प्रकारचं सेमिनार तुम्हाला घेता येणार नाही. कारण की पुण्यामध्ये त्या दिवशी दिंडी येणार आहे. सिक्युरिटी रिझन्समुळे किंवा बऱ्याच काही गोष्टी आम्हाला सांगण्यात आल्या. त्याच्यामुळे हे सेमिनार मला काही घेता येणार नाहीये. हे सेमिनार पोस्टपोन होत आहे पुढच्या संडेला म्हणजे 25 तारखेला, 25 जूनला पुण्यामध्येच सेमिनार असणार आहे हे मात्र फिक्स आहे. धन्यवाद.